नमस्कार मित्रांनो, आज बलिप्रतिपदा म्हणजेच बळी राजाचं स्मृती दिन थोडक्यात असं म्हणू आपण. शेतकरी वर्गामध्ये अशी आख्यायिका आहे की बळीराजा जेव्हा विष्णुरूपी वामनाने 3 गज जमीन मागून 3 पावलं जमीन मागून एक पृथ्वीवर एक आकाशामध्ये ठेवला आणि तिसरं बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि पाताळाचं स्वामित्व बळीराजाला दिलं आणि बळीराजाचं संरक्षणार्थ द्वारपाल म्हणून स्वतः विष्णू राहिले आणि असा वर दिला की दरवर्षी तू या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी येऊन तुझं राज्य तू बघू शकतोस. असा सुंदर वर असा भगवान विष्णूने बळीराजाला दिला. आणि आजही आमची अशी धारणा आहे शेतकऱ्यांची की बळीराजा आज येतो आणि आपलं राज्य बघून जातो. आजही आमची माता माऊली इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत असते. आज बळीराजाचा स्मृती दिन आहे म्हणून माझ्या तमाम शेतकरी बांधवांना मी असं सांगेल की पिढ्या जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे आणि सरकाररूपी या वामनाचा दहन होऊ दे. आता तो शेतकऱ्यांना काही असं सुख समाधानानं जगू देणार नाही. आता शेतकऱ्यांनी समोरच्या सावध हाका ऐकला पाहिजे. सावध हाका. आणि आता शेतकऱ्यांना असा न्याय इथली ही वामनरूपी व्यवस्था देणार नाही तर आता एकच करावं लागेल शेतकऱ्यांना की हातात रुमणं आणि एकच मागणं. भीक नको हवे आम्हाला घामाचे दाम. शेतकरी सरकार मायबाप, तुम्ही आमचे मायबाप होऊ नका. तुम्ही आमचे लुटारू आहात. तुम्ही आम्हाला लुटलंय की आम्हाला हक्क देण्यासाठी आता आम्हाला रुग्ण घ्यावं लागेल. आणि बळीराजा आज पृथ्वीवर जर आला तर त्याला हे आम्हाला सगळं झेपण्याचं सामर्थ्य आम्ही त्या बळीराजाकडे मागू. आणि आज बलिप्रतिपदेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो.